बँकेमध्ये अकाउंट नसणाऱ्यांनाही आता ऑनलाईन पेमेंट करता येणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला भीम ॲप डाउनलोड करावा लागणार आहे। NPPIनं भीम ॲपच्या माध्यमामधून तर UPI विथ सर्कल हे नवं फीचर आणलेलं आहे। या फीचरच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या बँक अकाउंटचा ॲक्सेस देऊ शकणार आहात। कुटुंबामधील कुठल्याही सदस्याला दर महिन्याला पैसे पाठवायचे असतील तर या फीचरचा वापर करता येणार आहे। तर या फीचरच्या माध्यमातून कुटुंबातील सदस्याला ॲड केल्यानंतर ते UPIच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटमधले पैसे वापरू शकणार आहेत। मात्र नेमके किती पैसे वापरायचे, सोबतच त्याचा ॲक्सेस पूर्ण वेळ द्यायचा की एक ट्रान्झॅक्शन करता, याची कमान जी आहे ती तुमच्या हाती असणार आहे। हे UPIचं नवं फीचर कसं काम करणार आहे ते पाहूयात। भीम ॲप आणि NPCI कडनं एक नवं फीचर आणण्यात आलेले आहे। UPI विथ सर्कल हे फीचर असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 5 जे सेकंडरी अकाउंट असतील, डेलिगेट असतील, ते देखील तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकणार आहात। त्या 5 लोकांना जेव्हा तुम्ही ॲड करणार आहात तेव्हा तुमचा अकाउंट नंबर देखील ते वापरू शकतील। एकूण हे कसं काम करणार आहे हे आपण जरा जाणून घेणार आहोत। हे सगळं जर का स्क्रीन बघायची तर या स्क्रीनमधनं हे भीम ॲप आपण उघडलेलं आहे। UPI सर्कल नावाचं हे नवं फीचर आहे, ज्यामध्ये फॅमिली असेल, फ्रेंड असतील किंवा इतर लोक असतील, हे तुम्ही 5 जणांना याच्यामध्ये ॲड करू शकणार आहात। यामध्ये ॲड कशा प्रकारे करायचं हे देखील व्यवस्थितपणे सांगण्यात आलेलं आहे। ॲड फॅमिली, आता हा ज्याला तुम्हाला ॲड करायचा आहे त्याचा UPI ID आहे, ज्यामध्ये तुम्ही ॲड करणार। त्यानंतर ॲड केल्यानंतर इथे तुम्हाला तो नंबर दिसणार। नंबर दिसल्यानंतर स्पेंड विथ लिमिट, त्याची लिमिट तुम्हाला ठेवता येणार आहे। तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला किती रुपयापर्यंत तुम्हाला त्याला लिमिट द्यायची आहे ते देखील इथं तुम्हाला सेट करता येईल। ते सेट केल्यानंतर नेमकी किती अलाउ केलेलं आहे तुम्ही मंथली स्पेंड हे देखील तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकणार आहात। त्यानंतर दुसरा एक ऑप्शन आहे जो अप्रूव्ह एव्हरी पेमेंट। जर समोरच्या व्यक्तीला तुम्हाला सगळ्या जे ट्रान्झॅक्शन असेल त्याच्यासाठी जर का अप्रूव्ह द्यायचं आहे तर त्या प्रकारे देखील अप्रूव्हल तुम्ही देऊ शकणार आहेत। जे अप्रूव्ह केल्यानंतर एक रिक्वेस्ट त्यांना जाणार, रिक्वेस्ट गेल्यानंतर ती रिक्वेस्ट त्यांना ॲक्सेप्ट करायची आहे आणि ते ॲक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला इथे आपण बघू शकतोय की कशा प्रकारे हे ट्रान्सफर आहे किंवा मग जे पैसे आहे ते वापरू शकणार आहे। एकूण नातेवाईक असतील, भाऊ असेल, मुलगा असेल, ह्यासाठी एकूणच चांगलं हे संपूर्ण फीचर म्हणावं लागेल, ज्यामध्ये तुम्हाला अकाउंट नंबर देखील शेअर करता येणार आहे, ज्यामध्ये तुमचे जे किती पैसे आहेत ते किती वापरायचे आहेत, कशा प्रकारे कशा माध्यमातून वापरायचं आहे हे संपूर्णपणे या फीचरमधनं आपल्याला वापरायला मिळू शकेल। कॅमेरामॅन गजानन बाळापूरकर सह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।